आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार असे दही पोहे बनवणार आहोत। ही रेसिपी अगदी झटपट बनते आणि खायलाही खूप टेस्टी लागते। हे मी कांदा पोहे जे आपण वापरतो रेग्युलर तेच पोहे घेतलेत। त्याला स्वच्छ धुवून घ्या 2-3 वेळा आणि 5 मिनिटं साइडला ठेवा म्हणजे छान मऊ होतील। आता एका बाउलमध्ये 1 वाटी दही घ्यायचं आहे आणि मी काकडी किसून घेतली आहे। तुम्ही हवं तर छोट्या छोट्या फोडी करून घ्या किंवा स्किप करू शकता। काकडीने खूप छान टेस्ट येते। काकडी आणि मीठ छान फेटून घ्या जेणेकरून दही एकदम छान स्मूथ होईल। या प्रकारे आता याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत, साधारण 2 वाट्या, आणि छान मिक्स करून घेऊ। हे पहा या प्रकारे। आता तुम्ही हे डायरेक्टली पोह्यामध्ये टाकू शकता, पण आपण छान तडका तयार करून घेऊ, त्याने खूप छान टेस्ट लागते। 1 चमचा तेल घेतलं कढईमध्ये, त्यात जिरं आणि मोहरी टाकून शेंगदाणे टाकून घेतलेत। शेंगदाणे मी अर्धी वाटी घेतली। शेंगदाणे जेवढे जास्त टाकाल तेवढी छान टेस्ट येते। आणि शेंगदाणे मीडियम गॅसवर छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या, छान क्रिस्पी लागतात। आणि 2 चमचे मुगाची डाळ टाकून घेतली आहे। तुम्ही उडदाची डाळ पण वापरू शकता। याला छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। याच्यामध्येच मी हिरव्या आणि लाल मिरच्या कट करून टाकल्यात, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लाल मिरच्या, थोडासा कढीपत्ता। ह्याला सगळं एकत्र मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। हे पहा हे छान फ्राय झालं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा। गॅस बंद करून आपल्याला कोथिंबीर टाकायची, म्हणजे कोथिंबीर जास्त फ्राय नाही होणार आणि छान टेस्टी येईल। हा तडका आपला तयार झालेला आहे। तडका आपण आता दह्यामध्ये टाकून घेऊ। हे छान मिक्स करायचं आहे। हे पहा मस्त तडका तयार झालेला आहे। तुम्ही असाही भातासोबत खाऊ शकता। आता हे आपण छान दह्यामध्ये मिक्स करून घेऊया। उन्हाळ्यामध्ये पटकन संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारी तुम्हाला काही हेवी खायचं नसेल तर लाईट आणि टेस्टी असा नाश्ता रेडी आहे। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।